नमस्कार मित्रांनो, कडक अशा एका मोटो ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, हा मोटो ब्लॉग आपला सातेवाडीचा हा रोड आहे. हा बघू शकता, हा रोड सातेवाडीचा आहे. तर मित्रांनो, ह्या रोडने आपण थोडासा छोटासा असा मोटो ब्लॉग बनवणार आहे. मित्रांनो, एकदम नेचरच्या ठिकाणी आपण आपला आजचा हा मोटो ब्लॉग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा मोटो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार पोट्ट्यांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा रोड आहे सातेवाडीचा रोड. सातेवाडीच्या रोडने आपण खाली चाललोय पोट्यांनो. एकदम निसर्गरम्य असं ठिकाण, निसर्गरम्य असं वातावरण. अरे यार मित्रांनो, असं वाटतंय समोरून पाऊस आलाय. एकदम जोराचा पाऊस आहे. खाली तुम्हाला कॅमेरा दिसतोय की नाही माहित नाही, परंतु मित्रांनो एकदम जोराचा पाऊस आहे, एकदम जबरदस्त पाऊस आहे. तर मित्रांनो, हा आहे सातेवाडीचा रोड, एकदम झकास असा रोड. आणि ह्या झकास रोडनी आपली राईड आणि आपला हा मोटो ब्लॉग. तर पोट्यानो, तुम्हाला जर कसा वाटतोय हा मोटो ब्लॉग नक्की कळवा. आणि मित्रांनो, हे नेचरचं ठिकाण एकदम सुंदर असं ठिकाण आहे. तर ह्या नेचरच्या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतंय हे पण सांगा. तर मित्रांनो, इकडे खाली बघू शकता तुम्ही, इकडे खाली आहे ना सातेवाडी गाव आहे. हा पूर्ण वर डोंगर पोपसंडीकडे हा रस्ता जातोय. हा जो रस्ता आहे ना तो पोपसंडीकडे जातोय आणि हा सातेवाडीकडे. कसे आहेत मित्रांनो, जबरी रोड असे फिरणं ना, गोल 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 फिरून यावं लागतं. रोड तसा इकडे मित्रांनो भन्नाट आहे. तुम्हाला सगळं बुरकं बुरकं दिसत असेल पुढं, कारण मित्रांनो पुढं जे आहे ते धुकं आहे. धुक्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळं असं पांढरं पांढरं शुभ्र दिसत असेल. मित्रांनो, अशा रोडने ना गाडी चालवण्याची मजा आहे ना काहीतरी वेगळीच असते, खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो, मोटो ब्लॉग जर बनवायचे असतील ना तर असेच रोड लागतात गावच्या ठिकाणचे. ओ, शहरी भागातून काय चालवता, तीच वर्दळ. शहरी भागामध्ये म्हटलं की तीच वर्दळ, तीच गाड्या, त्याच हॉर्नचा आवाज. गावच्या ठिकाणी कसं स्वतःची गाडी चालली, स्वतःच चालवायची. एकदम असं वातावरण ना, प्रफुल्ल वातावरण. मित्रांनो, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, परंतु हा वरती जो डोंगर आहे ना तो डोंगर बरोडबाचा डोंगर आहे. बरोडबाची यात्रा भरते दर उन्हाळ्याला. कसे मग पोट्यांनो निसर्गाची मजा? अरे या कधीतरी, मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगत असतो, निसर्गामध्ये या, फिरा, मजा करा. तर मित्रांनो, मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की निसर्गामध्ये या, मजा करा, तुमचा आनंद उत्साही करा. इकडं का रोडचं काम चालू आहे की पाईपलाईन आहे? त्या ठिकाणी कशाचं तरी काम चालू आहे. कशाचं चालू आहे काय अंदाज लागला नाही. कसं आहे मित्रांनो, एकदम टॉप वरती पाईपलाईन आहे. पाईपलाईनचं काम चालू आहे. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी पर्यटनासाठी आलेली ही गँग. खूप गर्दी असते मित्रांनो पर्यटनाची पावसाळ्याच्या दिवशी, कारण एकदम उंचावर. आणि फोपसंडीला तुम्हाला जर दाखवलं असतं ना धुकं होतं, त्यामुळं तुम्हाला तो व्हिडिओ दाखवता नाही आला आणि मोबाईलला पण चार्जिंग नव्हती. परंतु मित्रांनो, एकदम नेचर असं म्हटलं की एकदम असं खुलून दिसतंय. एकदम खतरनाक असं छान असे डोंगर, झऱ्यांना पाणी. मित्रांनो, गावचे रोड आहेत पण बघा कशी आहेत, छान आहेत ना. अशा रोडनी राईड करायला तुम्हालाही आवडेल. मग या, कधी येत आहेत पोट्ट्यांनो, कधी येत आहेत तुम्ही अशा ठिकाणी फिरायला? नक्कीच यायला पाहिजे. जे आपलं आदिवासी गाव आहेत ना मित्रांनो, ती सुधारलीच पाहिजे हो. त्याचं कुठंतरी फेमस झालेच पाहिजे, तरच मित्रांनो आपला आदिवासी भाग सुधारेल. नाही तर मित्रांनो जसे आहोत तसेच राहू. त्यासाठी मित्रांनो अशा नेचरच्या ठिकाणी या आणि तुम्ही पण मोठं व्लॉग बनवा. कारण आमची ही गावं, आमचा हा आदिवासी प्रदेश, आमचे हे आदिवासी बांधव सुधारलेच पाहिजे. अहो, कवर तरी आदिवासींनी मोलमजुरी करून खायचं. त्यासाठी मित्रांनो पर्यटनाचं एकदा सुरुवात झालं ना की आपोआप सुधारतात. सातेवाडी गावामध्ये मित्रांनो 7 वाड्या येतात, म्हणून त्याला सातेवाडी गाव असं पडलंय. कसं वाटतंय मित्रांनो या गावचा परिसर? आहे ना सुंदर?
पर्यटकांची खूपच गर्दी होते. पर्यटक आलेच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या गावच्या माणसांना रोजगार मिळेल. झालंयच आपलं फोपसंडे गाव फेमस, परंतु अजून थोडा बूस्ट हवाय. इकडे खाली मित्रांनो पळसुंड्याला रोड जातो आणि हा सातेवाडीमध्ये. आणि पुढं समोर दिसतंय ना मित्रांनो, पुढचा समोरचा परिसर तो भैरोबाचं खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मित्रांनो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये यात्रा भरत असते. या सातेवाडी गाव सगळे गाव त्या ठिकाणी असतात. एकदम अशी मोठी यात्रा भरते. छान आहे हो परिसर. पण आज काय मोठा ब्लॉग बनवायला मजा येईना, मूड वाटत नाही, बोर झाल्यासारखं झालं. तर मित्रांनो हा छोटासा मोठा ब्लॉग होता. कारण मित्रांनो आज जरा मूड ऑफ असल्यामुळं आपण मोठा ब्लॉग काय बनवले नाही. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी की जो आपला कॅमेरा आहे त्याला चार्जिंग नाही आहे महत्त्वाची. तर मित्रांनो हा मोठा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला जर हा मोठा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. कारण तुम्हाला काय आवडला नसेल, परंतु टाकलाय मी यूट्यूबवर. आवडला तर लाईक करा. ओके. तर मित्रांनो हा मोठा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील एका छानशा मोठा ब्लॉग व्हिडिओमध्ये. सध्या मित्रांनो स्टॉप करूया.